गुड मॉर्निंग सोलापूरकर. दीपाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि दीपाचा मिनी ब्लॉग किती दिवसातून आला आहे सांगा कमेंटमध्ये नक्की बरं का. चलो, आज मुझे जाने का है इंटरव्ह्यूला जायचं आहे भाई मला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता गॅसचा किती प्रॉब्लेम चालू आहे. तर सगळा स्वयंपाक मी चुलीवर करते आहे, म्हणून मी लवकर उठले 4:45 वाजता. कारण कसं माहिती आहे का, आपलं घर रोड्यावर आहे, त्यामुळे आहे ना लोक उठायच्या अगोदर मी पटकन चपाती भाजी काय करायचं ते करून घेत असते. म्हणजे गॅस मिळेपर्यंत तेवढं तर आपली चूल आहेच आपल्याला. आम्ही पहिला करतच होतो, पण एवढं काय महत्त्व नव्हतं. पण आता चुलीला किती महत्त्व आहे तुम्हाला तर माहितीच आहे भावांनो, बरोबर ना. आणि तसं पण सगळा स्वयंपाक करताना मला व्हिडिओ बनवायचा आहे यार चुलीवर. पण कसं करू मी, बघू कधीतरी मी मोबाईल स्टँड वगैरे घेतले ना, मी चुलीवर सगळा स्वयंपाक करताना दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि खरंच माझं स्वयंपाक लय भारी बनते. रांगोळी काढून झालेली आहे फायनली माझी आता. मग काय, हे बघा चिमण्या कसलं चिवचिव करायला, ते एवढं सुंदर वाटायला काय म्हणताय तुम्ही. डायरेक्टली जंगलमध्ये येऊन राहू आपण नाही का, असंच वाटायला लागलं आहे. एवढं चिमण्या चिवचिव करताना आहे ना सकाळ सकाळ मला एवढं भारी वाटतं आहे ना, त्यांनाच बघत बसावं असं काय की असं वाटतं चिमण्यांना. मग काय, मम्मी म्हणली की भात वगैरे टाक जरा, टाकते म्हणलं. मग काय, एवढे कपडे धुतले होते, वाळू घालायचे राहिले होते. कामाला आपल्या सासरवाडीला जायच्या अगोदर सगळे कपडे वाळत घालून पाणी सुकलेलं असेल तेव्हा टाकते ना, कारण काढणार कोणच नाही, कपडे खाली पडतात सगळे. आणि खाली पडले की कुत्रे वगैरे येऊन तुडून जातात कपड्यांवर. त्यामुळे सगळे कपडे पटपट घट्ट पिळून वाळू घालून थोडं पाणी सुकले की आत टाकले की विषय संपते हो. मग काय, पटकन भात, चिमण्या आल्या म्हणून भात आणायला गेले आतमध्ये, टाकले. पण चिमण्या पण लय आगाव आहेत बरं का. त्यांना असं वाटतं की आपण त्यांना मारताव काय की, म्हणून त्यांनी पुढे चाललेत. मी पाठीमागे टाकले भात तर कुठं बघायलाच तयार नाही. मम्मी म्हणली तू टाकून ये ग घरामध्ये, तर त्यांनी खातात म्हणून. बरं म्हणले चालते. मग काय, हे बघा घरात आलेलं लगेच चिवताई लगी येऊन खायला लागली की. सो हिने पण खाल्ली, परत हिच्या 2 मैत्रिणींना पण बोलून आणली. भारी आहे ह्यांचं, लय भारी असते. पाणी पण ठेवत जा भावांनो. मग काय झाले बघा फ्रेश. कसं आहे मग, वाटणारच की हो. स्वतःवर प्रेम शेवटी, स्वतःची स्वतः काळजी घ्यावं लागते. म्हणून स्वतःचं प्रेम कसं खुलाले चेहरा. स्वतःपेक्षा सुंदर काय नाही हो. हे बघा, मम्मी मला सिरम बनवून दिली आहे, कारण केस लई गळायला लागलेत मला. आणि केसांची लेंथ पण वाढली ना, म्हणून मम्मी मला सिरम बनवून दिले. मग पटकन लावून घालते. भाऊ मला म्हणत होता व्हिडिओ काढते का काय लावते बघते केसांना. मग मी तिला रागवालते, ग बस रे तुला काय करायचं आहे म्हणून. मग काय पटपट लावून घेतले. शेवटी सासरवाडीला पण जायचं आहे आणि प्लस इंटरव्ह्यूला जायचं आहे मला आज. इंटरव्ह्यूला हे बघा, सासरवाडीला आले, इंटरव्ह्यू देऊन आले. इंटरव्ह्यूमध्ये काय झालं काय नाही बोलले, कसं बोलले ते नंतरून त्याचा स्पेशल मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला. पण आता जायला लागतंय. चला, सासरवाडीतनं बाहेर आले, सिग्नलला थांबले होते. मग काय, सिग्नल दम निघत नाही बरं का. सिग्नल सुटायला बी दम नाही, सिग्नल थांबायला बी दम नाही. आपलं शेवटी सोलापूर आहे. 2-3 ठिकाणी सिग्नल वाट पडते मला पण. ठीक चप्पल बघायला होते.